नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधुकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभव हा एक ज्ञानोबांचा महान असा अमृताचा अनुभव देणारा ग्रंथ आहे. या ग्रंथामधून ज्ञानोबांनी आपले आत्मानुभव सांगितलेले आहेत. सहसा ज्यांना आत्मानुभव आलेला असतो, जे आत्मस्वरूपात असतात, असे महात्मे फारस बोलत नाही. किंबहुना तो विषय म्हणून बोलण्यासारखा नसतो आणि नाहीच. तथापि ज्ञानोबांना साधकांची भक्तांची दया येते आणि म्हणून ज्ञानोबा भक्तांसाठी आपल्या मूळ आत्मस्वरूपातून पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येतात आणि पुन्हा ते त्यांना आलेले जे अनुभव आहेत ते आपल्या वाणीतून कथन करता सांगत असतात. अपूर्व अनुभव आहेत त्यांचे. आपलं हे जे चौथं प्रकरण चालू आहे आता अमृतानुभवाचं, याच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान यातला भेद सांगतायत ज्ञानोबा. आणि हा भेद माहित असणं विशेषतः साधकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं. कधीच सावतो फिरा तो है का. चालू देता ज्ञानोबा सांगून राहिले ते काल. कालची ओवी आपली 5वी होती ना. 5व्या ओवीत त्यांनी आपल्याला सांगितलं, आगी पोतासेची निमिसे आपण पे जाळले जैसे ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले. कालची ओवी आगी पोतासेची निमिसे. आगी म्हणजे अग्नी, पोतासा म्हणजे ही कापराची उडी. पोतासा, त्याला पोतासा म्हटले गेले. हा अग्नी जा करतो त्या ओढीला लागतो. कापराच्या ओढीला अग्नी लागला
की काय होतं म्हणजे मग तो अग्नी आपण तर जळतो, परंतु त्या वडीलाही जाळतो, तो कापडाला जाळतो, कुठपर्यंत जाळतो त्याला, तो कापूर समाप्त होईपर्यंत जाळतो. आणि नंतर मग काय होतं, मग तो कापूरही विसतो आणि स्वतःही विसतो, अग्नी विसतो, दोन्ही त्याच ठिकाणी जळून समाप्त होतात. हरिपाठाच्या भागामध्ये सुद्धा ज्ञानवाणी हे सांगितलेले आपल्याला, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली देशी. तर त्या कापराच्या वातीला लागणारा अग्नी आणि तो कापूर दोन्ही एकाच वेळेला समाप्त होतात. या ठिकाणी आपल्याला ज्ञान, आपल्याला हे दोन पदार्थ कोणते आहेत? ज्ञानवा अज्ञानाला कापूर म्हणून आहे. हे जे अज्ञान आमच्यामध्ये असतं, अविद्या, अज्ञान, माया, हा कापूर आहे जळणारा, आणि अग्नी आहे ज्ञान. ज्ञानरूपी अग्नी जेव्हा त्या अज्ञानाला लागतो, कापराला लागतो, त्यावेळेला ते अज्ञान जाळून फस्त करतो. मग ज्ञान म्हणतात, ज्ञान तरी शिल्लक राहतं का? म्हणतात ते ज्ञानी त्याच्याबरोबर नाहीसे होऊन जात. हे असं कसं होईल बाबा? आपण तर पाहतो की जगामध्ये अजून अज्ञानी आहे, ज्ञानी आहे, शिल्लक भरपूर आहे. हा जगाच्या ज्ञान अज्ञानाचा भाग नाही इथं. हा साधकांच्या चित्तातला प्रकार आहे, बुद्धीतला प्रकार आहे. साधकाच्या जीवनापुरतं पाहिजे इथं. साधकाच्या जीवनामध्ये हे जे जगातलं अज्ञान आलेलं आहे, या अज्ञानाला नाश करण्यासाठी जगाचं ज्ञान येतं. अज्ञान जगाचं आहे, विषयांचं आहे, इंद्रियांचं आहे, जगातल्या अनेक गोष्टींचं अज्ञान भरलेलं आहे. अर्थात हे जगातलं जे अज्ञान आमच्या डोक्यामध्ये आहे, या अज्ञानाला नाश करण्यासाठी तशाच प्रकारचं ज्ञान येतं. तशाच प्रकारचा तो अग्नी आहे, आणि तो अग्नी त्या ज्ञानाला जाळतो आणि फस्त करतो. आता ज्ञान आपल्याला सांगतात की ते अज्ञान तर जळून गेलं, मग ज्ञान राहिलं पाहिजे ना. ज्ञान म्हणतात साधकाला या ज्ञानाची गरज नाही. लौकिक ज्ञान ही बंधनाचंच कारण आहे, बांधणार आहे. जसं अज्ञानामुळे बंद करतो, अज्ञानामुळे तो जीव जसा बंदिस्त होतो, समजत नाही त्याला काय करावं काय नाही, तसं हे जे लौकिक ज्ञान आहे हे आत्मज्ञानाकडे जाताना बंधनाचं कारण बनतं. लौकिक ज्ञानाने अध्यात्मातलं जे आत्मज्ञान आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे ते कधीही प्राप्त होत नाही, असं ज्ञानवा सांगून राहिले. आणि म्हणून तेही जावं लागतं, ते जळावं लागतं. हे आपल्याला तेव्हा कळेल आपण जे आता सुद्धा शाळांमध्ये परीक्षा दिलेल्या आहेत, कॉलेजमध्ये परीक्षा दिलेल्या आहेत, या प्रकारचे अभ्यास केलेले आहेत, विषय घेतलेले आहेत. यांचं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आम्हाला फार मोठं वाटतं. ते उपयुक्त आहे, संसाराला उपयुक्त आहे. संसाराचं ज्ञान आहे ते, संसाराला उपयोगी आहे ते. पण संसार कधी संपणार? संपणार का नाही? संसार संपवणार की नाही? संसार तर संपत नाही, पण संसारालाही सोडावा लागेल ना.
त्या आत्म्यामुळे जाण्यासाठी हा जो प्रपंच आहे, हा संसार आहे, हे जग आहे, हे विसरावं लागेल ना. आणि ते विसरण्यासाठी मग तुम्हाला जे त्या जगाचं जे ज्ञान आम्ही घेतलेलं होतं तेही सोडावं लागेल, तरच आपल्याला ती आत्मस्थिती प्राप्त होते. असं ज्ञान आपल्याला सांगण्यात येतं. म्हणून ज्ञान आणि अज्ञान या ठिकाणी ज्ञान घेतलं, जगाचं लौकिक ज्ञान घेतलेलं आहे, आणि अज्ञान म्हणजे जे आपल्या जवळ जगाबद्दलच अज्ञान असतं, आणि आत्म्याबद्दल तर भरलेलंच आहे. पुढची ओळी पुन्हा 30 आपल्याला ज्ञानवाद असं सांगतो. पुढच्या ओळीमध्ये ते सांगताय, अज्ञानाचा टेका. अज्ञानाचा टेका नसताही ज्ञान अधिका. फाके तव उभका आपुला पडे. शब्द थोडीशी भिन्न असल्यामुळे ओव्या कठीण वाटतात. वास्तविक हा या प्रकरणातल्या ओव्यापासून उठायचा. मागच्या प्रकरणातल्या ओव्यांसारखा तात्विक भाग फार कमी विचार, सोपा भाग आहे. म्हणतात, अज्ञानाचा टेका नसताही. अज्ञानाचा आधार आहे ज्ञानाला. हे जे ज्ञान आमचं वर उठत आहे ना, वर येत आहे ना, मोठं होत आहे ना, ते कोणाच्या बळावर येत आहे? अज्ञान. अज्ञानाचा टेकू आहे खाऊन होत आहे. अज्ञानाचा टेका नसतानाही, समजा अज्ञान खाऊन त्याला टेकू दिलेलं नाहीये, तेव्हा अज्ञानाचा जर टेका नसेल ज्ञानाला, म्हणजे काय, अज्ञानाचा पाठिंबा नसेल, अज्ञान त्याच्यामध्ये मिसळलेलं नसेल ज्ञानामध्ये, तरच ते ज्ञान आणखी जास्त विस्तृत होतं. अज्ञान आणि ज्ञान जर थोडस मिसळलं गेलं एकमेकांमध्ये, तर ज्ञान स्पष्ट प्रकाशित होत नाही. ज्ञानाचं स्पष्ट चित्र उमटत नाही. बरोबर आहे, दोन रंग जर मिसळले एकमेकांमध्ये, तर कोणता रंग अधिक, कोणता रंग कमी कळणार नाही. तसं अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही जर एकत्र आले आणि त्या अज्ञानातून त्या ज्ञानामध्ये मिसळ केली, तर मग ते ज्ञान फुलत नाही चांगलं, असं ज्ञान म्हणणं आहे. म्हणून अज्ञानाचा टेका नसताना ज्ञान जास्त स्पष्ट होतं, असं ज्ञान म्हणतात. अज्ञानाचा टेका नसताही ज्ञान अधिक फाटे. ज्ञान अधिक फाटत. तर उभका पडे आपला. ज्ञान फाटत खरं, परंतु ज्ञानला म्हणतात, मग या ज्ञानाला आपलाच उभका पडतो, म्हणजे त्याला आपल्याच नाशाला प्राप्त व्हावं लागतं. जरा समजून घ्या ही गोष्ट कशी आहे. आता ज्ञानाला अज्ञानाचा आधार नाही, अज्ञान त्याचं मिसळ नाही, स्वच्छ ज्ञान आहे. कशाचं? जगाचं लौकिक ज्ञान, विषयांचं ज्ञान, इंद्रियांचं ज्ञान, जगाचं ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान स्पष्ट झालेलं आपल्याला. हे स्पष्ट होणं याचा अर्थ याचा विस्तार होत जाणं. ज्ञान स्पष्ट होणं याचा अर्थ ते ज्ञान जास्त विकसित होणं, आणि ज्ञानाचा जसा विकास व्हायला लागतो, मोठं व्हायला लागते, ज्ञानाला सांगतात हे विकसित झालेलं मोठं ज्ञान
पुढे नाशाला पावतं, नष्ट होऊन जातं. साधी गोष्ट बघा, आपण आता तारुण्यामध्ये असताना खूप विषय अभ्यासले, अनेक ग्रंथ वाचले, अनेक पुस्तकं वाचली, अनेक विषयांचं ज्ञान घेतलं. म्हणजे आपल्याजवळ आता ज्ञानाचा मोठा फुगारा झालाय, फुललेलं आहे ज्ञानात. आपलं बरंच मोठं झालं ज्ञान आपलं. पण दानवा म्हणतात, हे मोठं झालेलं ज्ञान पुन्हा तुम्हाला सांभाळता येत नाही. कारण हे ज्ञान काही झालं तरी त्या विषयांच्या बाबतीचं ज्ञान आहे, जगाच्या बाबतीतलं, संसाराच्या नश्वर गोष्टींचं ज्ञान आहे. आणि नश्वर गोष्टींचं जे ज्ञान असतं ते नाशवानच आहे, म्हणून ते टिकत नाही, म्हणून ते नाश पावतं, असं ज्ञान सांगताय. खरं ज्ञान आत्म्यामध्ये आहे आणि तो आत्मा प्राप्त झाल्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान कधी मरत नाही, नाश पावत नाही. हे जे ज्ञान आहे हे आम्ही प्राप्त केलेलं, हे ज्ञान मोक्ष झालं खरं, परंतु ते मोक्ष झालेलं ज्ञान आम्हाला सांभाळता येत नाही. पुढे आम्ही विसरायला लागतो. म्हणून तुम्ही आता आठवून पहा बरं, अमुक एका वर्गामध्ये तुम्ही जे शिकला होता ते आता आठवतं का तुम्हाला? एक एक वर्ग तुम्ही वर्ग चालत गेले ना, नाही का? फर्स्ट इयरला जे शिकला कॉलेजमध्ये, ते दुसऱ्या इयरला जे शिकला, तिसऱ्याला जे शिकला, ते आठवतं का आता काय काय शिकला? का आठवले? जसे ज्ञान आहे ते जर विकसित झालेलं ज्ञान आहे, स्पष्ट झालेलं ज्ञान आहे, तर हे ज्ञान आम्हाला का आठवणे, त्याचा फायदा का घेता येईल आम्हाला? विकसित झालेलं ज्ञान जितकं ते मोठं विकसित होईल तितकं ते सांभाळणं कठीण होतं, ते स्मरणात राहत नाही. स्मरणातून हळूहळू आमच्या ज्या चालण्या आहेत ना स्मरणामध्ये, त्या चालण्यातून घेऊन जातं ते पुष्कळचं, कारण कामापुरतं शिल्लक राहतं. किती शिकावं तुम्ही, खूप शिका. शिकणं चांगलं आहे, माहिती होणं चांगलं आहे, परंतु ही सगळी माहिती आपली टिकत नाही ना. टिकत नाही म्हणजे काय? ती सांभाळता येत नाही आम्हाला, आमच्या स्मरणात राहत नाही, ती गळून जाते पुन्हा. कारण ते नाशवान पदार्थांचे ज्ञान असल्यामुळं नष्टच होणार असतं, कधी जाईल. मला समजा तेव्हा नाही झाला, आता आहे आमच्या लक्षात ते, हे आता कायम लक्षात राहील का आमच्या? जसं आमचं वय वाढत जातं तस तेही कमी होत जातं, म्हातारपणी बिलकुल आठवत नाही. याचा अर्थ असा की ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतो आणि ज्याचा मोठेपणा आहे असं म्हणतो, ते ज्ञान नश्वर आहे, नाशवान आहे, त्या अज्ञानासारखंच आहे ते. म्हणून ज्ञानवानी ही ओवी लिहिलेली आहे, फाके तर उभका फुला पडे. जेव्हा ते फाक विकसित होत तेव्हा त्याचा उभका पडतो, म्हणजे त्याचा नाश होतो. म्हणजे या ज्ञानाला आम्ही विशाल अशा ज्ञानाला धरू शकत नाही, साठवू शकत नाही, साठवून धरू शकत नाही. मग कशासाठी एवढी धडपड? जर ते टिकतच नाही आमच्याजवळ, राहत नाही आमच्याजवळ, आम्ही त्याला विसरून जातो, मग किती धडपड करतो आम्ही. हो, ती परीक्षा द्या, ती परीक्षा द्या, ती परीक्षा द्या, ती परीक्षा द्या. परीक्षा देऊन 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 आम्ही अर्धे कंगाल होऊन जातो. तरी सुद्धा त्या परीक्षा पुढे लांबतच राहतात, देतच राहतो. परंतु ते जे ज्ञान परीक्षातून मला मिळालेलं आहे, ते ज्ञान विकसित जरी झालेलं असलं तरी ते विकसित ज्ञान आमच्या पुढे काही काळाने नष्ट झालेलं दिसून येतं, असं जन्म समजायला.
तेव्हा जन्मात आपल्याला अनेक प्रकारची ज्ञान या जगात आहेत आणि माणसाचं आयुष्य आणि त्याची बुद्धी मर्यादित आहे. हे तर खरं नाही. प्रत्येकाचं आयुष्य मर्यादित आहे. धरून या 100 वर्ष धरून या सगळ्यांची. ही 100ची 100 वर्ष तर काय आपण ज्ञान कमी वेळासाठी घालू शकत नाही. त्याच्यामध्ये निम्मे वर्ष झोपेत गेले, झोप गेली, करमणूक गेली, कानाला इतर उद्योगात गेलं बाकीचा वेळ. मग जे काळजी उरलेलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपण ते ज्ञान कमावतो. म्हणून प्रत्येक माणसाला या जगामध्ये जे ज्ञान मिळतं ते त्याच्या आयुष्याच्या आणि त्याच्या बुद्धीच्या मर्यादेतच मिळतं. त्याच्यापेक्षा त्याला अधिक ज्ञान या जगाचं होत नाही. म्हणून आपल्याला लोकांमध्ये फरक दिसतो. प्रत्येक माणसाच्या ज्ञानामध्ये फरक का पडला? कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. प्रत्येकाचं जे ज्ञान मिळवण्याचं साधन यंत्र आहे, त्यांची बुद्धी मन वगैरे ती इंद्रिये त्यांची वेगळी आहेत. म्हणून प्रत्येकाच्या इंद्रियांची आणि आयुष्याची ही जी गती आहे ती भिन्न आहे आणि या गतीप्रमाणेच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असतं. मग काय आपण रोज तर म्हणतो काही लोक फार हुशार असतात, ते फार चटकन पास होऊन जातात. काही लोक 30 परीक्षा 2-3 देतात. हा जो प्रकार दिसतो हा गतीचा, बुद्धीची गती, मंद गती. त्यामुळे तेव्हा जगाचं जे ज्ञान आहे ते सगळ्यांना सारखं मिळत नाही. जगाच्या ज्ञानामध्ये विषमता आहे. आता साम्यवादी लोक मोठा प्रयत्न करून राहिले की सगळ्यांना समान शिक्षण मिळालं पाहिजे, समान ज्ञान मिळालं पाहिजे, समान संधी मिळाली पाहिजे, समान नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, समान मिळालं. किती समानता ना हो. समानतेसाठी लागणारी जी आवश्यक सामग्री त्या माणसामध्ये असावी लागते ती जर सारखी त्यांच्यामध्ये नसेल तर समानता येईल कुठून? अशी कल्पना करा. आज गावात प्रत्येक पाणी आलं. आता एक पुष्कळ वेळा मग तो टँकर येतो पाण्याचा. आता पाण्याचा टँकर भरलेला आहे आणि तो आता पाणी देणार आहे सगळ्यांना. आता सगळ्या घरामध्ये सारखंच पाणी देईल का? नाही ना. आता ज्यांच्यावर जेवढी भांडी असतील तेवढी जो नंबर लागेल जिथं पाणी मिळेल तेवढी घेऊन विचार आहे. एखाद्या घरामध्ये जास्त माणसं असतील, जास्त भांडी असतील तो जास्त मिळून घेईल. ज्याच्याजवळ कमी माणसं असतील, माणसं नसतील, काय करेल? ते जेवढं मिळते म्हणजे आधी ना विषमता. अरे पाणी वाटपामध्ये विषमता म्हणजे मग पैसा आणि ते धन आणि ते पुढे जायला की आणि नंतर बुद्धी किंवा हे जी ज्ञान आहे ते. तात्पर्य जगामध्ये विषमता फार आहे आणि ज्ञानाच्या बाबतीतही विषमता होते. कारण प्रत्येकाची बुद्धी सारखी नाही, प्रत्येकाचं जे ज्ञान यंत्र आहे ते सारखं नाही, सारखी गती नाही, सगळ्यांची स्थिती सारखी नाही, सगळ्यांची ज्या परिस्थितीमध्ये ते ज्ञान घेतात ती परिस्थिती समान नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाला मिळालेलं ज्ञान समान असू शकत नाही. हा नियम ज्ञानोबांनी आपल्याला हा ज्ञानाचा नियम सांगितलेला आहे. आणि जे ज्ञान असं विषम आहे, या विषम ज्ञानाने आपल्या वाट्याला आलेला जो थोडासा भाग आहे त्या थोड्याशा भागावरच आपलं गुजराण करतो आपण.
आणि उड्या मारतो, मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मला खूप समजतं, मला समजतं असं ज्ञान म्हणतात. तात्पर्य ज्ञान आपल्याला आता यामधून हे समजून सांगू राहिले की हा ज्ञानाचा मोठेपणा ओळखा. ज्ञानाचा हा मोठेपणा ओळखा आणि त्यावरून निश्चित असं तुमचं जीवन ठरवा. ज्ञान वाढवता येत नाही पशु पक्ष्या जीवांना, त्यांना तर मुळीच वाढवता येत नाही. हे जे तर प्राणी आहेत, पशु पक्षी प्राणी, त्यांनाही ज्ञानाची गरज आहे, त्यांनाही त्यांच्या जीवनात ज्ञान हवं. परंतु त्यांचं जे जीवन आहे ते इतकं आणखी मर्यादित आहे की त्यांना त्यांच्या त्या मर्यादेपेक्षा जास्त जास्त ज्ञान घेताच येत नाही. म्हणून ज्ञानाला सांगतात ज्ञानाची वाढ पशु पक्षी इतर जीवांना घेता येत नाही. फक्त माणूसच एक प्राणी असा आहे की ज्याला याची वाढ घेता येते, वाढवता येतं आपलं ज्ञान. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत तो पुष्कळ वाढवत असतो, घेत असतो. तेव्हा ज्ञानाची वाढ करता येते याला, पण वाढवलेल्या ज्ञानाला सांभाळता येत नाही ना. ते काय करणार नाही. ज्ञान तर मिळवलं, खूप मिळवलं, पण सगळं टिकत नाही ना. मग जे सांभाळलेलं असतं तेवढ्यावरच तो गुजराण करतो. जे हरवलं, जे विस्मरणात गेलं, जे विसरलं ते गेलं, आणि जे काय टिकून ठेवलं ते मनाबरोबर निघून जातं. ते काय चिरंजीव ज्ञान आहे, तेही ज्ञान त्याच्या देहाबरोबर समाप्त होऊन जातं. पुढच्या देहामध्ये त्याला उपयोगाला नाही. तात्पर्य असं की हे जे लौकिक ज्ञान आहे हे ज्ञान वाढवता येतं माणसाला, वाढवतो तो, खूप वाढवतो, खूप घेतो, पण सांभाळता येत नाही. सांभाळलं जे असेल तेही नष्ट होऊन जातं असं ज्ञान सांगायचे. मग याची एवढी खटवटूक का करता तुम्ही? याच्यासाठी तुम्हाला हवं तेवढं घ्या, सुखी राहा, चांगल्या प्रकारचं सुख संसारामधलं प्राप्त करा आणि अध्यात्माचा मार्ग घेऊन आत्म्याकडे चला. बघ आता ती पुढची ओळी सांगता येते. पुढच्या ओळीत तर फारच सुंदर ज्ञानोबा सांगतात की हे जे आपलं वाढलेलं ज्ञान आहे ना, हे वाढलेलं ज्ञान कसं आहे. आता वाढलेलं ज्ञान कसं मावळतं ते सांगून राहिले ज्ञानोबा. 7वी ओळी. दशाही ते निमालिया, दशाही ते निमालिया, येणे जे वाया ते केवळ नाशावया दीपाचे परी. बघा 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 काय म्हणतात ज्ञानोबा. दशाही ते निमालिया, येणे जे वाया ते केवळ नाशावया दीपाचे परी. दृष्टांत देतात दिव्याचा. दीप तेलवर दिवा लावतो आपण, त्या तेलवात्याच्या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आणि ती वात जळत असते तोपर्यंत ती वात आपल्याला प्रकाश देते. हळूहळू हळूहळू काय होतं, तेल संपून जात. एकदम संपलं. तेल संपलं की शेवटी काय होतं म्हणे, तो दिवा विजताना थोडासा मोठा होतो, मोठा प्रकाश देतो.
कोणताही दिवा विजताना असा मोठा प्रकाश देऊन दिसतो. ज्या प्रत्येकाला माहिती असेल दिवा विजताना मोठा होतो आणि तो मोठा झाला की लगेच विजून जातो, फपकशी विजून जातो. ज्ञानवा सांगतात, अरे आपल्या ज्ञानाचे असंच आहे बाबांनो, जे ज्ञान आपण प्राप्त करून राहिलो आहोत ते असं वापरतो आहोत, त्याचा उपयोग करून राहिलो आपण. वापरता 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 ते ज्ञान जेव्हा नष्ट होऊन जातं ते त्या दिवासारखंच भप कशी विजून जातं, नष्ट होऊन जातं. ज्ञानवा सांगून राहिले, समजलं किंवा दिव्यातलं तेल संपलं म्हणजे तो दिवा जसा मोठा होऊन विझतो त्याप्रमाणे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान नष्ट होण्यास पूर्वी थोडस असं मोठं झाल्यासारखं वाटतं आणि नंतर ते भिजून जात. तेव्हा ज्ञानवा याच्यासाठी आणखी पुढचं एक उदाहरण देऊन राहिले. हे थोडस शृंगारिक उदाहरण देत आहेत ज्ञानवादा. तेलाच्या दिव्याचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की तेलाचा दिवा अशा तऱ्हेनं तेल संपलं की ज्योत मोठी होते आणि तो विजतो. जसं ज्ञानही संपायला आलं की ते नाश पावतं. त्यानंतर ज्ञानवा आणखी एक उदाहरण देत आहेत. हा दाखला कस काय ज्ञानवांनी आठवलाय कोणास? उठणे का पडणे, उठणे का पडणे कुच भाराचे कोण जाणे, उठणे का पडणे कुच भाराचे कोण जाणे, फाकणे की सुकणे जावळाचे, फाकणे की सुकणे जावळाचे. दोन दृष्टांत दिले पुन्हा. म्हणतात त्या बाया केसाचा आंबाडा बांधतात, झोपेमध्ये तो आंबाडा केव्हा सुटून जातो, एखाद्या वेळेला सुटून जातो. काय बांधलेला असतो तो, आज झोपेमध्ये काही लक्षात राहत नाही. किती आवडून म्हणून कसं चांगला बांधून ठेवला असला तरी तो लोळत असताना त्याच्यावर भार पडला की ते सुटून जातात. तो काय जे बांधला असेल ते ढिलं होऊन जात ना आणि मग ते केस पसरून जातात. असे बांधण्याच्या झोपण्याच्या पूर्वी अतिशय उत्तम बांधलेला आंबाडा, पण उठताना पाहते ती बाई काय केस मध्ये कसे असे पिंजारले सगळे पसरलेले होते. तात्पर्य असं ज्ञानवा उदाहरण देतात की ज्ञानाचं असंच आहे. हे जे ज्ञान 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 ज्याला लौकिक ज्ञान म्हणतो, संसाराचं ज्ञान म्हणतो, विषयांचं ज्ञान म्हणतो, हे संसाराचं ज्ञान आम्ही मोठं जपून वापरतो. परंतु हे जपलेलं ज्ञान आमचं झोपेमध्ये कुठं गायब होऊन जातं कोणास ठाऊक. झोपेमध्ये याचा काही उपयोग होतो का ज्ञानाचा? आपण जी पुस्तकं वाचलेली आहे, आपण जे काय वाचन केलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही. निद्रेमध्ये तेही हारून जात सगळं. जसं त्या केसांच्या आंबाड्याचं होऊन जातात. त्याप्रमाणे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही जागृतीमध्ये किती वाचा हो, किती पुस्तकं वाचा तुम्ही, किती मिळवा हो तुम्ही, केवढे बंडल बांधा पुस्तकांचं, पण झोप लागली की झोपेमध्ये पूर्ण विसरून जातो. काय वाचलं रे भाऊ, काही. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान एकाच अवस्थेला काम देत फक्त, बस. ती म्हणजे जागृत अवस्था. आणि त्या जागृत अवस्थेला ते पूर्णपणे काम देत नाही. पुन्हा
त्यातलं बरंच विसरून गेलेलं असतं, विखरून गेलेलं असतं, असं ज्ञानोबा सांगतात. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, फाकणे की सुकणे जावळाचे. या ठिकाणी फाकणे आणि सुकणे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या जावळाचं म्हटलं. या ठिकाणी जावळ म्हणजे या ठिकाणी जायचं फुल आहे. जाऊ शब्दाचा अर्थ हे आपल्या केसांचं जाऊ नाही. जायचं फुल जे असतं ते केव्हा बिचारे ऊन म्हणतं म्हणे, आणि ते थोडा वेळ राहतं आणि त्या उन्हाच्या चांगल्या लगेच सुकून जातं. जायचं फुल ज्याप्रमाणे उमलावं त्याने थोडा वेळ आणि लगेच सुकून जावं, तसं हे जे ज्ञान ज्याला तुम्ही म्हणतात, हे प्रपंचाचं ज्ञान, संसाराचं ज्ञान, हे केव्हा तरी फुलतं आणि लगेच मिटून जातं, लगेच दिसून जातो. ते केव्हा फुलतं, कसं फुलतं आणि केव्हा मिटतं, कसं गळतं हे कळत नाही. ज्ञानोबा दृष्टांत एवढ्यासाठी देऊन राहिले की हे जे ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता, आणि ज्या ज्ञानापायी ज्या ज्ञानासाठी तुम्ही खूप कष्टापार सहन करता, पैसा घालवता, आयुष्य घालवता, खूप वेळ देता त्याला, आणि विकत करून ते ज्ञान जेव्हा तुमच्याकडे येतं त्यावेळेला ते तुम्हाला केव्हा तुमच्या हातातून विसरून जातं, केव्हा ते विसरून जातं, केव्हा ते नष्ट होतं हे कळत नाही. तेव्हा या ज्ञानासाठी जो तुम्ही इतका आयुष्याचा भाग खर्च केला, त्यातला थोडासा आत्मज्ञानासाठी जर केला असता, ते आत्मज्ञान थोडस जरी मिळालं असतं तुम्हाला, तर या भाराभर ज्ञानापेक्षा ते थोडस ज्ञान अतिशय उपयुक्त होत. म्हणून माणसांना ते आत्मज्ञान माहिती नसल्यामुळं, त्या आत्मज्ञानाची महती माहिती नसल्यामुळं या जगाच्या ज्ञानामागेच लोक लागलेले आहेत. सगळं जग त्या ज्ञानामागे धावतंय, पण आत्म्याकडे कोणी पाहत नाही. ज्ञानोबा आपल्या साधकांसाठी सांगलेलं आहे सगळं. साधकांनो, शिष्यांनो, हे गुरुभक्तांनो, निदान तुम्ही तरी सावध व्हा. तुम्ही तरी आता तुमच्या या खऱ्या ज्ञानाची ओळख करून घ्या. तुमच्यामध्ये तो आत्मा आहे आणि त्या आत्म्यामध्ये ते ज्ञान आहे. ते आत्मज्ञान थोडस जरी प्राप्त झालं तुम्हाला तरी खूप समाधान देईल, खूप शांती देईल, आनंद देईल, सगळं देईल ते. आणि पुन्हा ते कधी नष्ट होणार नाही ना, नाश न पावणार ज्ञान आहे, अखंड राहणार ज्ञान, सुख देणार ज्ञान आहे. त्या ज्ञानासाठी काही करा, असं ज्ञान आपल्याला या 2-3 उदाहरणामधून सांगून राहिले. त्यानंतर पुन्हा दाखले देऊन राहिले ज्ञानोबा 9व्या ओळीत. आता 9व्या ओळीत ते सांगतात, तरंगाचे रूपा येणे तयाची नावली म्हणे. तरंगाचे रूपा येणे तयाची नावली म्हणे. का विजूचे उदय जणे तोचे असतू. का विजूचे उदय जणे तोचे असतू. या दोन्ही उदाहरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगू इच्छितात की बघा, हे जे तुमचं ज्ञान आहे ना, हे ज्ञान कशासारखे आहे. किती क्षणजीवी ज्ञान आहे तुमचं, क्षणभंगूर आहे. कसं पाण्यावर तरंग येतो, लाट येते छोटीशी, पाण्यावर आलेला तरंग क्षणभरात दिसतो, लगेच नाहीसा होतो. ही पाण्याची छोटीशी लाट अशी येते. हा पाण्यावर दिसणारा तरंग थोडा वेळ दिसतो, लगेच तो पाण्यामध्ये मिसळून जातो, नाहीसा होऊन जातो.
तो पकडता सुद्धा येत नाही हातामध्ये, दिसतो थोडासा पाण्यात तरंगालाय. ज्ञानोबा त्या तरंगाशी या आपल्या ज्ञानाची तुलना करतायत. अरे हे तुमचं ज्ञान जे ज्याला तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणताय नाही, हे ज्ञान म्हणजे पाण्यावर आलेला एक तरंगासारखं क्षणभर दिसत न दिसत. आता दिसत होता, आता गेला तरंग. किंवा दुसरं उदाहरण देतात का विजूचे उदय जणे तोच असतील, किंवा आकाशामध्ये विजा तळपतात. वीज किती क्षणामध्ये तळपून जाते नाही का, चमकन चमकून जाते. ती दिसते परंतु जास्त वेळ ती प्रकाश देत नाही. तिचं जे चमकणे आहे ते क्षणभर, ताबडतोब ती चमकते आणि नाशी होऊन जाते तिचं चमकणं. अरे तुमचं हे ज्ञान सुद्धा तसंच आहे. हे ज्ञान ज्याला तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणतात, हे त्या विजेच्या चमकण्यासारखं आहे. क्षणभर प्रकाशत आणि समाप्त होतं. म्हणून या ज्ञानाच्या पाठीमागे सगळं जग धावतंय. ठीक आहे, लागा मिळवा ते, परंतु त्याचा चांगला उपयोग घेऊन दुसऱ्यांना त्याचा उपयोग द्या. आणि शेवटी हे ज्ञान नष्ट होणार आहे हे ओळखून त्याच्या मागे न लागताना ते जे आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाकडे चला. शेवटी हा बोध ज्ञानोबा देऊन राहिले आपल्याला. आत्मज्ञानाशिवाय अन्य जेवढी म्हणून काही ज्ञान आहे ती सगळी अज्ञानाची, नाशाची, नाशवान ज्ञानाची उदाहरणं आहेत असं ज्ञानोबा सांगतात. म्हणून त्या नाशवान पदार्थांच्या मागे, त्या नाशवान ज्ञानाच्या मागे न लागता फारस हे जे अक्षय टिकणारं ज्ञान आहे, हे जे अमर असं ज्ञान आहे आत्म्यातलं, त्या ज्ञानाकडे चला असं ज्ञान आपल्याला या उदाहरणातून सांगतायत. फार सुंदर आहे हे जे ज्ञानाने आता 2-3 दृष्टांत दिले. हे असं दर्शवतात की ज्ञान ज्ञान ज्याला म्हणतात ते ज्ञान खरं ज्ञान नाहीये. हे नुसतं चमकणार, थोडा वेळ दिसणार, भडक दिसणार, आकर्षित करणार, मनमोहन करणार असं थोडस हे ज्ञान आहे. आणि त्याला तुम्ही ज्ञान ज्ञान समजून त्याच्या पाठीमागे लागतात. खरं ज्ञान तुम्ही पाहिलंच नाही. खरं ज्ञान आत्म्यामध्ये आहे आणि ते आत्मज्ञान तुम्ही प्राप्त करा असा ज्ञानोबांचा उद्देश आहे. आता पुढची ओळी सांगतात 10वी ओळी आज. 10व्या ओळीमध्ये ते सांगतात तैसे पिऊन या ज्ञान, तैसे पिऊन या ज्ञान तमवरी वाढे ज्ञान. जेव्हा आपुले निधन निशेष साधे, जेव्हा आपुले निधन निशेष साधे. शेवटी ज्ञानोबांनी तुम्हाला आम्हाला हे सांगून टाकलं. त्याप्रमाणे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान अज्ञान पिऊन पिऊन, अज्ञानाला घेऊन घेऊन ते स्वतःही नष्ट होऊन जाताना नाश होत जातात. तेव्हा हे जे ज्याला आम्ही ज्ञान ज्ञान असं म्हणतो ते ज्ञान अज्ञानाचा नाश करत करत स्वतःही नष्ट होऊन जाणारे ज्ञान आहे. तेव्हा ज्याचा नाश होत नाही, ज्या ज्ञानाचा कधी नाश होणार नाही असं ज्ञान प्राप्त करा. साधकांसाठी विशेषतः ही गोष्ट ज्ञानोबा सांगतायत. जगाला तर किती सांगितलं, जग त्या ज्ञान माहीत राहणार, जगाचं ज्ञान त्यांना हवंच आहे, तेच ते ज्ञ होणार. तेव्हा
स्वतःचा नाश, अज्ञानाचा नाश करत असताना जसं ते ज्ञान स्वतःचा नाश करून घेतं, तसंच आपल्या नाशाबरोबर ते ज्ञानही नष्ट होऊन जातं. जगाचं नश्वर ज्ञान हे आपल्या नाशाबरोबरही नष्ट होऊन जाणारं ज्ञान आहे. परंतु आत्मा अमर असल्यामुळे आत्म्यातलं ज्ञान अमर आहे आणि ते कायम राहतं. म्हणून आत्म्याकडे चला. तेव्हा अशा प्रकारची ही अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन ज्ञानोबांनी ज्ञान आणि अज्ञान यांचा भेद आपल्याला आतापर्यंत सांगितलेला आहे. उद्याला 11वी ओवी येते. या 11व्या ओवीमध्ये मग आता ज्ञानोबा संपूर्ण ज्ञानाचं स्वरूप आता पुढे सांगणार आहेत आपल्याला. तेव्हा ज्ञान अज्ञानाचा हा भेद लक्षात घेऊन नश्वर ज्ञानाला तिलांजली देऊन शाश्वत ज्ञानाचा ध्यान धरा आणि ते ज्ञान प्राप्त करा असं ज्ञानोबांना आता पुढे सांगायचंय. ते उद्या आपण पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. हरि ओम तत्सत.